न्याय प्रकाश ग्रंथामध्ये पान नंबर 70 आणि 70 पेजवर मध्येच पॅरेग्राफ सुटलेला आहे कि द्वितीय लक्षण अब पृथ्वीत्व जातिमती पृथ्वी इस द्वितीय लक्षण का अर्थ निरूपण करे है। तर 9 द्रव्यापैकी पहिलं द्रव्य जे पृथ्वी, त्या पृथ्वीचे 2 लक्षण केले होते। एक पहिलं लक्षण होतं गंधवती पृथ्वी आणि दुसरं लक्षण आहे पृथ्वीत्व जातिमती पृथ्वी। त्यापैकी पहिलं जे लक्षण आहे गंधवती पृथ्वी, त्या लक्षणाचा विचार वर आतापर्यंत केला गेला आहे। आता दुसरं जे लक्षण आहे पृथ्वीत्व जातिमती पृथ्वी, या लक्षणाचा विचार करत आहे। तर जसं घटत्व पटत्व ही जाती आहे, त्याप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी पृथ्वीत्व जाती आहे आणि ती पृथ्वीत्व जाती ज्या ठिकाणी राहते, अर्थात पृथ्वीत्व जातीवालं जे द्रव्य, त्या द्रव्याचंच नाव आहे पृथ्वी, असा या लक्षणाचा अर्थ आहे। तर ग्रंथामध्ये पंक्ती इस द्वितीय लक्षण का अर्थ निरूपण करे है। तहा जो द्रव्य समवाय संबंध करके पृथ्वीत्व जाती वाला होवे है, सो द्रव्य पृथ्वी कया जावे है। ज्या द्रव्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने पृथ्वीत्व जाती राहते, त्या द्रव्याला पृथ्वी असं म्हणतात। तहा समवाय संबंध करके सा पृथ्वीत्व जाती केवल पृथ्वी विषय ही रहे है, जलादिक द्रव्य विषय रहे नहीं। याते यह पृथ्वीत्व जातिमत्व रूप पृथ्वी का लक्षण संभव्य है। कारण समवाय संबंधाने पृथ्वीत्व जाती ही फक्त पृथ्वीच्याच ठिकाणी राहते। जाती आणि व्यक्तीचा समवाय संबंध असतो आणि म्हणून जाती ही व्यक्तीच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहते आणि मग समवाय संबंधाने पृथ्वीत्व जाती फक्त पृथ्वीच्याच ठिकाणी राहते। बाकीचे जे जलाधिक द्रव्य आहे त्यांच्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून पृथ्वीत्व जातिमत्व अर्थात पृथ्वीत्व जातीवालं जे द्रव्य, ते पृथ्वी असं जे पृथ्वीचं लक्षण केलं आहे ते संपन्न होतं। पुढे पृथ्वीत्व जाती की सिद्धी। आता ग्रंथकार पृथ्वीत्व जातीची सिद्धी करतात। कारण कोणी शंका करणारा शंका करेल की पृथ्वीत्व जातीवालं जे द्रव्य त्याला तुम्ही पृथ्वी म्हणता, पण अगोदर पृथ्वीत्व जातीचीच जर सिद्धी नसेल तर पृथ्वीत्व जाती घटित जे पृथ्वीचं लक्षण आहे ते कसं लक्षात येणार, आणि म्हणून अगोदर पृथ्वीत्व जातीची सिद्धी करतात। तो यह पृथ्वीत्व जातिमत्व रूप पृथ्वी का लक्षण तभी सिद्ध होवे, हे लक्षण तेव्हाच सिद्ध होईल जब म्हणजे जेव्हा प्रथम अगोदर किसी प्रमाण करके ता पृथ्वीत्व जाती की सिद्धी होवे। कोणत्या प्रमाणाने जर पृथ्वीत्व जातीची सिद्धी होईल तर त्या पृथ्वीत्व जातीवाल्या द्रव्याला पृथ्वी म्हणावं असं म्हणता येईल। ता पृथ्वीत्व जाती की सिद्धी ते विना सो लक्षण संभवता नाही। जर पृथ्वीत्व जातीची सिद्धी कोणत्याच प्रमाणाने होऊ शकली नाही तर पृथ्वीत्व जातीने युक्त जे तुम्ही लक्षण बनवलं आहे ते संभवणार नाही असं। ऐसी शंका के प्राप्त होय, अशी कोणी शंका करेल तर अब प्रत्यक्ष प्रमाण करके ता पृथ्वीत्व जाती की सिद्धी करे आहे। प्रत्यक्ष प्रमाणाने पृथ्वीत्व जातीची सिद्धी करतात। आता तहा नील पीतादिक रूप करके परस्पर विलक्षण पृथ्वी विषय इयम पृथ्वी या प्रकार की एकाकार प्रतीति सर्व लोगों को होवे है। सा एकाकार प्रतीति 3 परस्पर विलक्षण पार्थिव व्यक्तियों करके संभवती नहीं, किंतु 3 सर्व व्यक्तियों विषय अनुगत एक पृथ्वीत्व जाती करके ही सा
पृथ्वी जाती करके ही सा एकाकार प्रतीती होवे है. बघा, तर सांगतायत की पृथ्वी अनेक रूपाने युक्त आहे. काही ठिकाणी नील पृथ्वी आहे, पिवळ्या रंगाची पृथ्वी आहे, पांढऱ्या रंगाची पृथ्वी आहे, काळ्या रंगाची पृथ्वी आहे. निळ म्हणजेच काळ, तर नील पिता अधिक रूप करिके लाल रंगाची पृथ्वी आहे, तांबड्या रंगाची आहे. तर परस्पर विलक्षण वेगवेगळ्या लक्षणांनी युक्त पृथ्वी दिसून येते, वेगवेगळ्या स्वरूपाची पृथ्वी दिसून येते. तरी पण त्या सर्वच पृथ्वीच्या ठिकाणी सर्वांना एकसारखी प्रतीती होते की इयम पृथ्वी, ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे. अशा प्रकारची एकाकार एक रूपाने प्रतीती सर्व लोगों को होवे, सर्व लोकांना येते. सा एकाकार प्रतीती, आणि ती एकाकार म्हणजे एक रूपाने येणारी प्रतीती कस काय संभव आहे? जर पृथ्वी विलक्षण आहे तर, पिवळी काळी निळी आहे तर ते सांगतात एकाकार प्रतीती तीन परस्पर विलक्षण पार्थिव व्यक्तियों करिके संभवती नाही. कारण परस्पर पार्थिव व्यक्ती म्हणजे पृथ्वीरूप व्यक्ती वेगवेगळी आहे, काळी निळी पिवळी, एकाकार प्रतीती तर होऊ शकत नाही. ज्या अर्थी सर्वांच्या ठिकाणी एकाकार प्रतीती येते त्या अर्थी जरूर कोणीतरी असा एक त्या सर्व पृथ्वींमध्ये अनुगत धर्म असला पाहिजे की ज्याच्यामुळे एकाकार प्रतीती विलक्षण पार्थिव पृथ्वीविषयी देखील येते. किंतु तीन सर्व व्यक्तियों विषय अनुगत अनुस्यूत एक पृथ्वीत्व जाती करके ही एक पृथ्वीत्व जाती त्या सर्व पृथ्वीमध्ये असल्यामुळेच सा एकाकार प्रतीती होवे है. ती एकाकार प्रतीती होते, एक रूपाने प्रतीती येते. याते म्हणून इयम पृथ्वी इस प्रकार का प्रत्यक्ष प्रमाण ही ता पृथ्वीत्व जाती का साधक है. अर्थात पृथ्वीत्व जाती सिद्ध करून देण्यासाठी इथं प्रत्यक्ष प्रमाणाचा उपयोग आहे. कारण प्रत्यक्ष प्रमाणाने वेगवेगळ्या असणाऱ्या रंगाच्या पृथ्वीच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणाने एकाकार प्रतीती येते. ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे. ज्या अर्थी सर्व ठिकाणी एक रूपाने प्रतीती येते त्या अर्थी जरूर त्या सर्व पृथ्वींमध्ये असा कोणीतरी एक अनुगत धर्म असला पाहिजे. तो कोणता आहे? मग तोच पृथ्वीत्व आहे, आणि तीच पृथ्वीत्व ही जाती आहे. कारण जर जाती बाधक म्हणून जे दोष सांगितलेले आहे जातीचे बाधक ते जर कोणी येत नसतील तर पृथ्वीत्व ही जाती आहे असं सांगतात. जातीबाधक दोष कोणकोणते आहे त्याचा विचार पुढे होणार आहे. ते एकंदरीत प्रत्यक्ष प्रमाणाने पृथ्वीत्व जातीची सिद्धी झाली. पण काही लोक आक्षेप घेतात की प्रत्यक्ष प्रमाणाने तुम्ही पृथ्वीत्व जातीची सिद्धी करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु पृथ्वी संबंधी असे भरपूर काही पदार्थ आहेत की ज्यांची प्रतीती प्रत्यक्ष होतच नाही आहे. मग तिथं कसं काय तुम्ही पृथ्वीत्व जातीची सिद्धी करणार? यासाठी आता अनुमान प्रमाणाने पृथ्वीत्व जातीची सिद्धी करून देत आहेत ग्रंथकार. तर अनुमान अतींद्रिय परमाणु द्व्यनुक रूप पृथ्वी विषय तथा घ्राण इंद्रिय रूप पृथ्वी विषय इयम पृथ्वी या प्रकार की प्रत्यक्ष प्रतीती किसी को भी होती नहीं. बरेच असे पदार्थ आहे. उदाहरणार्थ पृथ्वीचे परमाणु, पृथ्वीचे द्व्यनुक जे की डोळ्याला दिसतच नाही, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी इयम पृथ्वी ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे अशी प्रतीती येत नाही. त्याचप्रमाणे घ्राण इंद्रिय हे पृथ्वीचं इंद्रिय आहे, त्याच्या ठिकाणी देखील ही पृथ्वी आहे अशा प्रकारची प्रतीती प्रत्यक्ष प्रतीती येत नाही, कुणालाच येत नाही. आणि जर कुणालाच त्यांच्या ठिकाणी ही पृथ्वी आहे अशी प्रतीती येत नसेल तर प्रत्यक्ष प्रमाणाने त्या ठिकाणी पृथ्वीत्व जाती आहे ही कसं म्हणता येईल? अर्थात सिद्ध होणार नाही. याते म्हणून ता प्रत्यक्ष प्रमाण करके ता अतींद्रिय पृथ्वी विषय सा पृथ्वीत्व जाती सिद्ध नाही होवेगी. म्हणून त्या प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे अतींद्रिय असणाऱ्या पृथ्वीच्या पदार्थामध्ये ती पृथ्वीत्व जाती सिद्ध होऊ शकत नाही, सिद्ध नाही होवेगी. किंवा आणखीन दुसऱ्या रीतीने सांगतात की प्रत्यक्ष प्रमाण हे पृथ्वीत्व जाती सिद्ध करून देण्यासाठी कसं कमी पडतं
ही गोष्ट आणखीन दुसऱ्या रीतीने सांगतायत ग्रंथकार. किंवा शास्त्र संस्कार होते रहित पुरुषों को प्रसिद्ध पृथ्वी विषय ही इयम पृथ्वी या प्रकार की प्रतीती होवे. ज्या व्यक्तीला शास्त्राचे संस्कार नाही अशा माणसांना फक्त प्रसिद्ध असणाऱ्या भूमीच्या ठिकाणीच ही पृथ्वी आहे अशी प्रतीती येते. आणि बाकीचे जे पृथ्वीचे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ तूप, जतू नावाचा धातू, मणी, मोती, हिरे, हे सुद्धा पृथ्वीचेच आहे. पण पृथ्वी आहे ही अशी प्रतीती शास्त्र संस्कार रहित पुरुषाला येत नाही. म्हणून तिथं पृथ्वीत्व जातीची सिद्धी प्रत्यक्ष प्रमाणाने होऊ शकत नाही. ते सांगतात घृत, जतू, लाख, जतू म्हणजे लाख, मणी, मोती, हिरा इत्यादी पार्थिव वस्तूविषयी पृथ्वीच्या वस्तूंमध्ये इयम पृथ्वी या प्रकार की प्रतीती होती नाही. या ते ता प्रत्यक्ष प्रमाण करिके त्या प्रत्यक्ष प्रमाणाच्या द्वारे सर्व पृथ्वीविषय संपूर्ण पृथ्वीच्या ठिकाणी ता पृथ्वीत्व जाती की सिद्धी होई सके नाही. त्या पृथ्वीत्व जातीची सिद्धी होऊ शकत नाही, होई सके नहीं. ऐसी शंका के प्राप्त हुए अब अनुमान प्रमाण करके सर्व पृथ्वी विषय ता पृथ्वीत्व जाती की सिद्धी करे है. ज्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी मग अनुमान प्रमाणाने सिद्धी करावी लागते. जिथं अनुमानही पर्याप्त ठरत नाही, अनुमानाने सिद्ध होत नाही, तिथं शब्द प्रमाण वगैरे घ्यावं लागतं. ठीक आहे. आता अनुमान प्रमाणाने पृथ्वीत्व जातीची सिद्धी करतात. ता अनुमान का यह आकार है. अनुमानाचा आकार पृथ्वी वृत्ती या गंध समवायी कारणता सा किंचित धर्मावच्छिन्ना कारणतात्वात तंतुवृत्ती कारणतावत हे अनुमान आहे. या अनुमानामध्ये पृथ्वी हा पक्ष आहे. गंध समवायी कारणता, अच्छा, पृथ्वी पक्ष नाही, पृथ्वी वृत्ती या गंध समवायी कारणता ह्या पक्ष आहे. पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी जी गंधाची समवायी कारणता, कारण पृथ्वीचा गुण आहे गंध आणि गंध हे कार्य आहे, त्याचं कारण पृथ्वी आहे. मग गंध गुणाचं कारण पृथ्वी आहे, ती समवायी कारण आहे. अर्थात गंध हे झालं कार्य आणि त्याचं समवायी कारण झालं पृथ्वी. आणि म्हणून म्हटलं गेलं गंध समवायी कारणता म्हणजे गंधाची समवायी कारणता जी पृथ्वीच्या ठिकाणी आहे ती झाली पक्ष. मग तिच्या ठिकाणी काय सिद्ध करायचं? सा किंचित धर्मावच्छिन्ना, ती जी समवायी कारणता आहे पृथ्वीच्या ठिकाणी ती कोणत्या न कोणत्या धर्माने अवच्छिन्न आहे. का बरं? हेतू दिला जात आहे कारणतात्वात, कारणता असल्यामुळे. कारण जी जी कारणता असते ती कोणत्या न कोणत्या धर्माने अवच्छिन्न असते. उदाहरण तंतुवृत्ती कारणतावत, तंतूंच्या ठिकाणी जी पटाची समवायी कारणता आहे ती तंतूच्या ठिकाणी राहणारी पटाची समवायी कारणता जशी तंतुत्व धर्माने अवच्छिन्न आहे त्याप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी गंधाची समवायी कारणता सुद्धा कोणत्या न कोणत्या धर्माने अवच्छिन्न आहे. असा कोणता धर्म आहे पृथ्वीच्या ठिकाणी की जो पृथ्वीच्या ठिकाणी असणाऱ्या समवायी कारणतेचा, गंध समवायी कारणतेचा अवच्छेदक ठरेल? तर त्या ठिकाणी पृथ्वीच्या ठिकाणी जरी अनेक धर्म असले तरी आपल्याला कोणत्याही धर्माने अवच्छिन्न ती समवायी कारणता म्हणता येणार नाही. मग तर समवायी कारणता, गंध समवायी कारणता पृथ्वीच्या ठिकाणी आहे. मग त्या पृथ्वीच्या ठिकाणी पृथ्वीपेक्षा अधिक देशात राहणारा किंवा कमी देशात राहणारा धर्म त्या कारणतेचा अवच्छेदक होऊ शकत नाही. पृथ्वीच्या ठिकाणी सत्तारूप जाती पण आहे, पण ती सत्ता जाती पृथ्वीच्या ठिकाणी असणाऱ्या गंध समवायी कारणतेचा अवच्छेदक होऊ शकत नाही. कारण गंध समवायी कारणता फक्त पृथ्वीच्या ठिकाणी आहे आणि सत्ता जाती तर
पृथ्वीतही आहे आणि पृथ्वीला सोडून खूप ठिकाणी आहे. गुणांच्या ठिकाणी, कर्माच्या ठिकाणी, जलाधिकाच्या ठिकाणी आहे. अधिक देशात आहे ती सत्ता जाती, ती अवच्छेदक होऊ शकत नाही. बरं, पृथ्वीच्या ठिकाणी जी गंध समवायी कारणता आहे त्या कारणतेचा अवच्छेदक घटत्व पटत्व पण होऊ शकत नाही. कारण घटत्व हे केवळ घटाच्या ठिकाणी आहे, पटत्व हा धर्म केवळ पटाच्या ठिकाणी आहे, समस्त पृथ्वीच्या ठिकाणी नाही. आणि गंध समवायी कारणता तर समस्त पृथ्वीच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून गंध समवायी कारणतेचा अवच्छेदक धर्म हा पृथ्वीत्वच होतो, ते सांगतायत. तंतुवृत्ती कारणतावत अर्थयः पृथ्वी विषय रही हुई जा गंध गुण की समवायी कारणता. पृथ्वीच्या ठिकाणी असलेली जी गंध गुणाची समवायी कारणता सा कारणता किसी धर्म करके अवच्छिन्न होणे योग्य है. कोणत्या न कोणत्या धर्माने अवच्छिन्न होण्याला योग्य आहे. का बरं? कारणता होणे ते कारणता असल्यामुळे. ज्या ज्या कारणता होवे है सा सा किसी धर्म करके अवच्छिन्नही होवे है. कारण जी जी कारणता असते ती ती कोणत्या न कोणत्या धर्माने अवच्छिन्न असते, असा नियम आहे. निरवच्छिन्न कोई कारणता होती नाही. निरवच्छिन्न म्हणजे अशी जगात कोणतीच कारणता नाही आहे की तिचा अवच्छेदक कोणी धर्म नाही आहे. प्रत्येक कारणतेचा अवच्छेदक हा कोणी न कोणी धर्म हा असतो म्हणजे असतोच. निरवच्छिन्न कोई कारणता होती नाही. जैसे तंतु विषय रही हुई पटकी समवायी कारणता तंतुत्व धर्म करके अवच्छिन्न होवे आहे. तंतूच्या ठिकाणी राहणारी पटाची समवायी कारणता जशी तंतुत्व धर्माने अवच्छिन्न आहे, तैसे सा पृथ्वीवृत्ती ती पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी कोण? गंधकी समवायी कारणता. गंधाची समवायी कारणता भी किसी धर्म करके अवश्य अवच्छिन्न होवेगा. कोणत्या न कोणत्या धर्माने अवश्य ती अवच्छिन्न असलीच पाहिजे. सो ऐसा धर्म पृथ्वीत्व जाती है. मग असा कोणता धर्म आहे हो? तर तो धर्म आहे पृथ्वीत्व जाती. काहे ते? ता पृथ्वी मात्र वृत्ती गंध गुण की समवायी कारणता ते. जो धर्म अधिक देश विषय तथा न्यून देश विषय नहीं रहे है, किंतु ता कारणता के समान देश विषय ही रहे है, सो धर्म ही ता कारणता का अवच्छेदक होवेगा. ठीक आहे. बघा, ता पृथ्वी मात्र होती समस्त पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी गंध गुणाची समवायी कारणता. त्या समवायी कारणतेपेक्षा जो धर्म अधिक देशात नसेल कमी देशात नसेल तोच धर्म अवच्छेदक होणार आहे. सो धर्म अधिक देश विषय तथा न्यून देश विषय नहीं रहे है, किंतु ता कारणता के समान देश होती. जिथं जिथं ती गंध समवायी कारणता आहे तिथं तिथं राहणारा धर्मच त्या कारणतेचा अवच्छेदक होणार आहे. ता कारणता के समान देश वृत्ती रहे है, सो धर्म ही ता कारणता का अवच्छेदक होवेगा. सो ऐसा धर्म पृथ्वीत्व जाती ही है, पृथ्वीत्व जातीच आहे. याते ता उक्त अनुमान विषय ता गंध गुण की समवायी कारणता का अवच्छेदक रूप करिके ता पृथ्वीत्व जाती की ही सिद्धी होवे आहे. याते म्हणून वर दिलेल्या अनुमानामध्ये गंधगुण की समवायी कारणता का गंधगुणाच्या समवायी कारणतेचा अवच्छेदक रूप म्हणून पृथ्वीत्व जातीच सिद्ध होते. दुसरा धर्म तिथा अवच्छेदक मानता येत नाही. कसं बरं सांगतात. यद्यपि ता पृथ्वीविषयी तसं पाहिलं तर त्या पृथ्वीच्या ठिकाणी द्रव्यत्व जाती पण राहते, सत्ता जाती पण राहते. द्रव्यत्व जाती तथा सत्ता जाती भी रहे है. तथापि सा द्रव्यत्व जाती तथा सत्ता जाती ता गंध की समवायी कारणता के पृथ्वी रूप देशते अधिक देश जलादि रूप देश विषय भी रहे. पण ती द्रव्यत्व जाती पृथ्वीला सोडून अन्य जलाधिकाच्या ठिकाणी पण राहते. सत्ता जाती सुद्धा पृथ्वीला सोडून अन्य जलाधिकाच्या ठिकाणी पण राहते. आणि गंधाची समवायी कारणता तर फक्त पृथ्वीच्याच ठिकाणी राहते, जलाधिकाच्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून पृथ्वीला सोडून अन्य ठिकाणी अर्थात जलाधिकाच्या ठिकाणी अधिक देशात राहणारी जी द्रव्यत्व जाती किंवा सत्ता जाती आहे ती
गंध समवायी कारणतेचा अवच्छेदक धर्म होऊ शकत नाही. ठीक. विरय याते म्हणून सा द्रव्यत्व जाती ता सत्ता तथा सत्ता जाती भी ता कारणता का अवच्छेदक होई सके नाही. म्हणून द्रव्यत्व जाती किंवा सत्ता जाती त्या कारणतेचा अवच्छेदक होऊ शकत नाही. कारण द्रव्यत्व जाती आणि सत्ता जाती ही कारणतेपेक्षा अधिक देशात राहते म्हणून. और जलत्व तेजस्व वायुत्व इत्यादि जातिया तो तीस कारणता के पृथ्वीरूप अधिकरण विषय ही रहतिया नाही. बरं, जलत्व तेजस्व वगैरे ज्या जाती आहेत त्या सुद्धा पृथ्वीच्या ठिकाणी राहणाऱ्या गंध समवायी कारणतेचं अवच्छेदक होऊ शकत नाही. कारण गंधाची समवायी कारणता पृथ्वीच्या ठिकाणी आहे आणि जलत्व तेजस्व हे पृथ्वीच्या ठिकाणी नाहीच आहे. जलत्व जलाच्या ठिकाणी आहे, तेजस्व तेजाच्या ठिकाणी आहे. म्हणून जलत्व तेजस्व धर्म सुद्धा गंध समवायी कारणतेचा अवच्छेदक होऊ शकत नाही. तेच दिले आहे. जातिया तो तीस कारणता के पृथ्वी रूप अधिकरण विषयी रहतिया नहीं. याते ते जलत्वादि जातिया भी ता कारणता के अवच्छेदक होई सके नाही. म्हणून जलत्वादी जाती देखील त्या कारणतेचे अवच्छेदक होऊ शकत नाही. यद्यपि घटत्व पटत्वादी जातिया ता घटपटादी रूप पृथ्वी विषय ही रही आहे. मग कदाचित कोणी शंका करील, म्हणे ठीक आहे, जलत्व तेजस्व ह्या जाती पृथ्वीच्या ठिकाणी राहत नाही म्हणून त्या गंध समवायी कारणतेचा अवच्छेदक होऊ शकत नाही. पण गंध समवायी कारणता ही पृथ्वीच्या ठिकाणी आहे आणि त्याच पृथ्वीच्या ठिकाणी घटात्मक पृथ्वीच्या ठिकाणी घटत्व जाती आहे, पटात्मक पृथ्वीच्या ठिकाणी पटत्व जाती आहे. मग घटत्व किंवा पटत्व जातीला तुम्ही त्या कारणतेचा अवच्छेदक माना, अशी कोणी शंका घेईल तर उत्तर देतील की घटत्व पटत्व जाती सुद्धा गंध समवायी कारणतेचा अवच्छेदक होऊ शकत नाही. कारण गंध समवायी कारणता समस्त पृथ्वीच्या ठिकाणी आहे. घटत्व केवळ घटात्मक पृथ्वीच्या ठिकाणी आहे, पटाच्या ठिकाणी नाही. पटत्व केवळ पटाच्या ठिकाणी आहे, घटाच्या ठिकाणी नाही. अर्थात घटत्व पटत्व हे गंध समवायी कारणतेपेक्षा न्यून देशात राहत असल्यामुळे घटत्व पटत्व गंध समवायी कारणतेचा अवच्छेदक धर्म होऊ शकत नाही. पंक्ति यद्यपि घटत्व पटत्वादि जातियाता घटपटादि रूप पृथ्वी विषय ही रहे है, जलादि को विषय रहे नहीं. तथापि ते घटत्व पटत्वादि जातिया सर्व पृथ्वी मात्र विषय रहे नहीं. घटत्व पटत्वादि जाती समस्त पृथ्वीच्या ठिकाणी राहत नाही. किंतु यत्किंचित घटादि रूप पृथ्वी विषय ही रहे है, यत्किंचित घटादि रूप पृथ्वीच्या ठिकाणीच ती घटत्व पटत्व जातिया राहते. और ता गंध गुण की समवायी कारणता तो सर्व पृथ्वी विषय रहे है. और ता आणि त्या गंध गुणाची समवायी कारणता तर सर्व पृथ्वींच्या ठिकाणी राहते, सर्व पृथ्वी विषय रहे है. या तेता कारणता के देशते न्यून देश वृत्ती होणे ते. कारणता ही समस्त पृथ्वी ठिकाणी आहे. घटत्व पटत्व एका देशात आहे, कारणतेपेक्षा न्यून देशात आहे. यातेता कारणता के देशते न्यून देश वृत्ती होणे ते घटत्व पटत्वादि जातिया भी ता कारणता के अवच्छेदक होई सके नाही. घटत्व पटत्व जाती सुद्धा कारणताचे अवच्छेदक होऊ शकत नाही, होई सके नाही. परिशेषते, आता राहतापैकी राहिली जाती कोण? पृथ्वीत्व, त्यालाच म्हणायचं परिशेष. कारण साऱ्यांचं निवारण झाल्यानंतर जे शिल्लक राहतं त्यालाच परिशेष म्हटलं जातं. परिशेषते सर्व पृथ्वी विषय रहणे हारी, समस्त पृथ्वीच्या ठिकाणी राहणारी सा पृथ्वीत्व जाती ही ता कारणता का अवच्छेदक रूप करिके सिद्ध होवे है. त्या कारणतेचा अवच्छेदक रूपाने सिद्ध होते पृथ्वीत्व जाती. याते म्हणून ता उक्त अनुमान प्रमाण करिके परमाणु द्वनुकाधिरूप अतिंद्रिय पृथ्वी विषय, परमाणु द्वनुक स्वरूप जी अतिंद्रिय पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा तथा त्याचप्रमाणे प्रसिद्ध पृथ्वीच्या ठिकाणी ता पृथ्वीत्व जाती की सिद्धी संभव आहे. सर्वच ठिकाणी पृथ्वीत्व जातीची सिद्धी झाली आणि अशी जी पृथ्वीत्व जाती आहे
त्या पृथ्वीत्व जातीवालं जे द्रव्य त्याला म्हणतो आम्ही पृथ्वी. ऐसी पृथ्वीत्व जातीवाला द्रव्य पृथ्वी कया जावे है इति. अशा रीतीने पृथ्वीचे जे दोन लक्षण केले ते दोन लक्षण सुद्धा ग्रंथकर्त्यांनी घटवून दाखवले आहे. पहिले लक्षण होतं गंधाश्रयत्वम पृथ्व्याः लक्षणम. जी गंधाचा आश्रय आहे म्हणजेच गंधवती पृथ्वी, गंधवाली जी आहे तिला पृथ्वी म्हणावं, पहिलं लक्षण. दुसरं लक्षण पृथ्वीत्व जातीमती पृथ्वी, हे दुसरं पृथ्वीचं लक्षण झालं. दोन्ही लक्षण सुसंपन्न झालेले आहेत. आता पुढे अव्याप्ती अतिव्याप्ती निवारण. पण आता पुन्हा पूर्वपक्षी म्हणजे शंका करणारा या केलेल्या लक्षणामध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती वगैरे दोष दाखवतो, त्याचं निवारण पुन्हा ग्रंथकार करणार आहे. काय म्हणतात पहा. गंधवती पृथ्वी, यह जो पृथ्वी का लक्षण पूर्व कथन करे आहे. दोन लक्षणापैकी पहिलं लक्षण होतं गंधवती पृथ्वी. हे जे लक्षण केलेलं आहे म्हणे पृथ्वी का लक्षण पूर्व कथन कर्या था, ता लक्षण की त्या लक्षणाची जल विषय तथा वायू विषय अतिव्याप्ती होवे है. त्या लक्षणाची जलाच्या ठिकाणी किंवा वायूच्या ठिकाणी अतिव्याप्ती होते, अतिव्याप्ती होवे आहे. आणखीन आता जलाच्या ठिकाणी वायूच्या ठिकाणी अतिव्याप्ती कशी होते हे दाखवणार आहे. आणखीन अव्याप्ती कुठे होते. तथा पाषाण म्हणजे दगड, मणी, मुक्त म्हणजे मोती, हिरक हिरे इत्यादी पृथ्वीविषयी ता लक्षांके अव्याप्ती होवे. कारण पाषाणाच्या ठिकाणी मणी, मोती, हिरा यांच्या ठिकाणी गंधाची प्रतीती येत नाही. म्हणून गंधवती पृथ्वी हे जे पृथ्वीचं लक्षण आहे ते लक्षण पाषाण, मणी इत्यादिकाच्या ठिकाणी जात नाही, कमी पडतं. म्हणून अव्याप्ती दोष येतो. आणि गंधवती पृथ्वी हे लक्षण जल वायूच्या ठिकाणी घटित होतं आणि म्हणून तिथं अतिव्याप्ती होते. आता जल वायूच्या ठिकाणी कसं लक्षण जातं ही गोष्ट स्पष्ट करून दाखवतात ग्रंथकार. काय ते य जल सुगंधवाला आहे. बऱ्याचदा अशी प्रतीती येते मनुष्यांना, काय अरे रे हे जल फार सुगंधी आहे, अरे रे हे जल दुर्गंधी आहे, दुर्गंधाने युक्त आहे, वास येतो या जलाचा, असं लोक म्हणतात. त्या अर्थी गंधगुणवाला जल पण झाला. आणि जे गंधगुणवाला आहे त्याला तुम्ही पृथ्वी म्हणतात. लक्षण केलं पृथ्वीचं, चाललं जलावर, म्हणजे अतिव्याप्ती होऊ राहिली. वायूबद्दल सुद्धा तसंच आहे. काय सुगंधित वायू आला बा म्हणजे वायूच्या ठिकाणी गंधाची प्रतीती, किंवा कधी कधी काय दुर्गंधयुक्त वायू येऊ राहिला तर वायूच्या ठिकाणी दुर्गंधाची पण प्रतीती येते. पंक्ती पहा. यह जल सुगंध वाला है, यह जल दुर्गंध वाला है, तथा यह वायु सुगंध वाला है, यह वायु दुर्गंध वाला है. इस प्रकार की प्रतीति सर्व लोगों को होवे है. ता प्रत्यक्ष प्रतीति के बलते, त्या प्रत्यक्ष प्रतीतीच्या सामर्थ्याने ता जल विषय तथा वायू विषय सो गंध गुण अवश्य अंगीकार कार्या चाहिए. है की नाही. प्रतीतीच्या आधारावर जलाच्या ठिकाणी आणि वायूच्या ठिकाणी गंध गुण हा अवश्य मानलाच पाहिजे. जर जलाच्या ठिकाणी किंवा वायूच्या ठिकाणी गंध गुण नसता तर जलाच्या ठिकाणी किंवा वायूच्या ठिकाणी गंध गुणाची प्रतीती आली नसती. ज्या अर्थी प्रतीती येते त्या अर्थी तिथेही गंध मानला पाहिजे. आणि जर जल वायूच्या ठिकाणी गंध मानला तर लक्षणाची अतिव्याप्ती. जो कदाचित म्हणजे जर कदाचित ता जल वायू विषय त्या जल आणि वायूच्या ठिकाणी सो गंधगुण नाही होवे, गंधगुण नसता तर नहीं होवे तो सर्व लोगों को ता गंध की प्रतीती नहीं होनी चाहिए. साऱ्या लोकांना त्या गंधाची प्रतीती तिथं नाही व्हायला पाहिजे. याते म्हणून ता जल विषय तथा ता वायु विषय ता गंधवत्वरूप पृथ्वी के लक्षण के अतिव्याप्ती ही होवे आहे. म्हणून जलाच्या ठिकाणी तसेच वायूच्या ठिकाणी गंधवत्व अर्थात गंधवती पृथ्वी या पृथ्वीच्या लक्षणाची जल आणि वायूच्या ठिकाणी अतिव्याप्ती होते. गंधवत्वरूप पृथ्वी के लक्षण की अतिव्याप्ती ही होवे आहे. किंवा पाषाण, मणी, मुक्ता, हीरक इत्यादी पृथ्वीविषयी जो कदाचित म्हणजे जर कदाचित सो गंधगुण रहता होवे, तो जर गंधगुण राहिला असता तो सर्व लोगों को
ता गंध प्रतीती होना चाहिए. गंधगुण रहता होवे. गंधगुण राहिला असता पाषाणादिका ठिकाणी तर साऱ्या लोकांना पाषाण, हिरे, माणिक, मोती यांच्या ठिकाणी गंधाची प्रतीती आली असती. पण तिथं कुणालाच गंधाची प्रतीती येत नाही, म्हणून तिथं लक्षण जात नाही पृथ्वीचं, अर्थात अव्याप्ती होते. तो सर्व लोगों को ता गंध प्रतीति होना चाहिए और तीन पाषाण आदि को विषय किसी को भी सो गंध प्रतीत होता नहीं. याते तीन पाषाण आदि को विषय सो गंधगुण है नाही, म्हणून पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुण नाही अशी शंका. और ते पाषाणादिक भी पृथ्वीरूप तो है, पृथ्वीरूप तर आहे, गंधगुण तर नाही. याचा अर्थ लक्षण जायला पाहिजे, जात नाही, म्हणजेच लक्षणामध्ये अव्याप्ती दोष येत आहे. पृथ्वीरूप तो है, याते तीस पाषाणादि रूप पृथ्वी विषय ता गंधवत्व रूप लक्षण की अव्याप्ती ही होवे है. अव्याप्ती होऊ राहिली, ही झाली शंका. आता समाधान. ता जल विषय तथा वायु विषय जो समवाय संबंध करके सो गंधगुण रहता होवे तो सर्व जल विषय तथा सर्व वायु विषय सो गंधगुण लोगों को प्रतीत होना चाहिए. बघा, उत्तर देताना उत्तर देत आहे की गंधवती पृथ्वी हे जे आम्ही पृथ्वीचं लक्षण केलं आहे त्या लक्षणातून अभिप्राय आमचा असा आहे की समवाय संबंधाने गंधगुणवाला जो असतो त्याला आम्ही पृथ्वी म्हणतो. जलाच्या ठिकाणी गंधगुण आहे बरोबर, वायूच्या ठिकाणी गंधगुण आहे बरोबर, पण तो समवाय संबंधाने नाही आहे. मग कालिक संबंधाने काही कालापुरता आहे, तो देखील जलाबरोबर पृथ्वीचा संबंध आला म्हणून पृथ्वीच्या ठिकाणच्या गंधाची प्रतीती जलाच्या ठिकाणी येत आहे. वायूबरोबर पृथ्वीचा संबंध आला म्हणून पृथ्वीच्या ठिकाणी असणाऱ्या गंधाची प्रतीती वायूच्या ठिकाणी येत आहे. तात्पर्य, व जल आणि वायू यांच्या ठिकाणी समवाय संबंधाने गंध नाही. जर समवाय संबंधाने जल किंवा वायूच्या ठिकाणी गंध असता तर सर्वच लोकांना सर्वच ठिकाणी जल आणि वायूमध्ये गंधाची प्रतीती आली असती, पण तशी प्रतीती कुणाला येत नाही. पंक्ती पहा. समाधान. ता जल विषय तथा वायु विषय तो समवाय संबंध करके समवाय संबंधाने सो गंधगुण रहता होवे, तो गंधगुण राहिला असता तर तो सर्व जल विषय सर्वच जलाच्या ठिकाणी तथा सर्व वायु विषय सर्वच वायूच्या ठिकाणी सो गंधगुण लोगों को प्रतीत होना चाहिए, प्रतीत व्हायला पाहिजे. और सर्व जल विषय तथा सर्व वायु विषय लोगों को सो गंधगुण प्रतीत होता नाही, पण सर्व जलाच्या ठिकाणी सर्व वायूच्या ठिकाणी लोकांना तो गंधगुण तर प्रतीत होत नाही, प्रतीत होता नहीं. किंतु किसी जल विशेष विषय तथा किसी वायु विशेष विषय ही लोगों को सो गंधगुण प्रतीत होवे है. किसी कुठल्या तरी जलाच्या ठिकाणीच आणि कुठल्या तरी वायूच्या ठिकाणीच लोकांना तो गंधगुण प्रतीतीला येतो, प्रतीत होवे है. याते यह जाना जावे है जिस जल के साथी तथा जिस वायु के साथी कस्तूरी कुसुमाधिक गंधवान पृथ्वी का संयोग संबंध होवे है, तीस जल विषय तथा तीस वायु विषय ही लोगों को गंध की प्रतीती होवे है. म्हणून यावरून असं जाणलं जातं की ज्या जलाबरोबर किंवा ज्या वायूबरोबर पृथ्वीचा संबंध येतो, मग ती पृथ्वी पुष्परूपाने असेल, दुर्गंध काही वस्तुरूपाने असेल किंवा अत्यंत सुगंधी कस्तुरी तिचा संबंध जल किंवा वायू बरोबर आला असेल तर कस्तुरी कुसुम म्हणजे फूल कुसुमाधिक गंधवान पृथ्वी का संयोग संबंध होवे है. 30 जल विषय त्या जलाच्या ठिकाणी तथा 30 वायु विषय त्या वायूच्या ठिकाणीच लोकांना गंध की प्रतीति होवे. और जिस जल के साथी तथा जिस वायु के साथी ता कस्तूरी कुसुमाधिक पृथ्वी का संयोग संबंध नहीं होवे है. जिस जल के साथी ज्या जला बरोबर ज्या वायू बरोबर कस्तुरी कुसुमाधिक पृथ्वीचा संयोग संबंध आहे की नाही येत नाही, ज्या जलाबरोबर किंवा ज्या वायू बरोबर कस्तुरी कुसुमाधिक का अधिक पृथ्वीचा संबंध येत नाही, संयोग संबंध येत नाही, त्या जलाच्या ठिकाणी आणि वायूच्या ठिकाणी गंधाची प्रतीती येत नाही. 30 जल विषय तथा 30 वायु विषय लोगों को सा गंध की प्रतीति होती नहीं. इस प्रकार के अन्वय व्यतिरिक्त करके अन्वय व्यतिरिकावरून म्हणजे कसं, जर कस्तुरी कुसुमाधिक
पृथ्वीचा संबंध जलवायूच्या ठिकाणी असेल तर जलवायूच्या ठिकाणी गंधाची प्रतीती, आणि जर कस्तुरी कुसुमादिक पृथ्वीचा जलवायूबरोबर संयोग संबंध नसेल तर त्या जलवायूच्या ठिकाणी गंधाची प्रतीती येत नहीं। अशा रीतीने अन्वय आणि व्यतिरेक, इस प्रकार के अन्वय व्यतिरेक करके सो कस्तूरी कुसुमादिक पृथ्वी का गंध ही स्वाश्रय संयुक्तत्व संबंध करके ता जल विषय तथा वायू विषय प्रतीत होवे। म्हणून जलाच्या ठिकाणी किंवा वायूच्या ठिकाणी जो गंधगुण प्रतीतीला येतो तो एकतर कालिक संबंधाने म्हणा, कारण कालिक संबंधाने सर्वच वस्तू ठिकाणी राहतात, किंवा दुसरा संबंध स्वाश्रय संयुक्तत्व, स्वशब्दाने घ्यायचं गंधगुण, त्याचा आश्रय कस्तुरी कुसुम, त्याचा संयोग संबंध जलवायूबरोबर, म्हणून कस्तुरी कुसुम इत्यादिकाच्या ठिकाणी असणारा गंधगुण स्वाश्रय संयुक्तत्व संबंधाने जलवायूच्या ठिकाणी प्रतीतीला येतो। वस्तुतः जलवायूच्या ठिकाणी गंधगुण नाही। स्वाश्रय संयुक्तत्व संबंध करके ता जल विषय तथा वायू विषय प्रतीत होवे। या ठिकाणी स्वशब्द करके ता गंधगुण का ग्रहण करना, स्वशब्दाने गंधगुणाचं ग्रहण करायचं। तीस गंधगुण का आश्रय रूप जा कस्तूरी कुसुमादि पृथ्वी है, ता पृथ्वी के संयोग संबंध वाला सो जल तथा वायु है। इस प्रकार के परंपरा संबंध करके सो कस्तूरी कुसुमादि पृथ्वी का गंध ही ता जल विषय तथा वायु विषय प्रतीत होवे। अशा रीतीने परंपरा संबंधाने कस्तुरी कुसुमादिकाच्या ठिकाणी असणारा पृथ्वीचा गंध त्या जल आणि वायूच्या ठिकाणी प्रतीतीला येतो। स्वभावते ता जलवायू विषय सो गंधगुण है नाही, स्वभावता त्या जलवायूच्या ठिकाणी तो गंधगुण नाही हे सिद्ध झालं। एकंदरीत गंधवती पृथ्वी हे जे लक्षण आहे त्याची अतिव्याप्ती किंवा अव्याप्ती होत नाही। तर अतिव्याप्ती जी दाखवली होती जलवायूच्या ठिकाणी ती कशी होत नाही ही गोष्ट आता सिद्ध करून दिली। आता पाषाण, हिरे, माणिक, मोती यांच्या ठिकाणी पृथ्वीच्या लक्षणाची अव्याप्ती होते असं पूर्व पक्षाने सांगितलं होतं, तर ती अव्याप्ती सुद्धा कशी येत नाही त्याचंही निरूपण करत आहे की नाही। त्या अगोदर काहीतरी शंका, इथं शंका उपस्थित केल्या जात आहे पूर्व पक्षीच्या द्वारे। काय म्हणतो पूर्व पक्षी बघा, शंका, जिस जलवायु विषय लोगों को गंध की प्रतीति होवे है, ज्या जलवायूच्या ठिकाणी लोकांना गंधाची प्रतीति येते होवे है, ती जलवायू विषय जो कदाचित कस्तूरी कुसुमादिक गंधवान पृथ्वी का संयोग संबंध होवे तो सर्व लोगों को ता जलवायु विषय ता कस्तूरी कुसुमादिक पृथ्वी का चाक्षुष प्रत्यक्ष व त्वाच प्रत्यक्ष होना चाहिए, और सो प्रत्यक्ष होता नहीं, या ते सो गंध ता जलवायू का ही है। बघा, शंका करणारा शंका करत आहे, अहो म्हणे तुम्ही जलवायूच्या ठिकाणी प्रतीत होणारा गंध तो जलवायूचा नाही आहे तर कस्तुरी कुसुमादिक पृथ्वीचा गंध आहे असं तुम्ही बोललात, पण ते तुम्हाला म्हणता येणार नाही असं पूर्वपक्षी म्हणतो। का बरं? जर कस्तुरी कुसुमादिकाचा संबंध जलाच्या बरोबर वायूच्या बरोबर असेल आणि त्या जलाच्या आणि वायूच्या ठिकाणी कस्तुरी कुसुमादिकाचा गंध प्रतीतीला येत असेल तर सर्व लोकांना कस्तुरी आणि कुसुमादिकाचं डोळ्याने किंवा त्वक इंद्रियाने प्रत्यक्ष व्हायला पाहिजे, ते तर होत नाही। पंक्ती पहा, ती जलवायू विषय जो कदाचित म्हणजे जर कदाचित कस्तुरी कुसुमादिक गंधवान पृथ्वी का संयोग संबंध होवे तो सर्व लोगों को सर्रास लोकांना ता जलवायू विषय त्या जलवायूच्या ठिकाणी ता कस्तुरी कुसुमादिक पृथ्वी का चाक्षुष प्रत्यक्ष, या जलाबरोबर कस्तुरीचा संबंध आलेला आहे, हे काय मला डोळ्याने दिसत आहे, तो इंद्रियाने मला ज्ञान होत आहे असं म्हणायला पाहिजे लोकांनी। तसा तर अनुभव कोणाला येत नाहीये। कस्तुरी कुसुमादिक पृथ्वी का चाक्षुष प्रत्यक्ष तथा त्वाच प्रत्यक्ष होना चाहिए, परंतु इथं वायूबरोबर फुलाचा संबंध आहे हेही दिसून येत नाही, वायूबरोबर कस्तुरीचा संबंध आहे हेही दिसून येत नाही, जलाबरोबर कस्तुरीचा किंवा फुलाचा संबंध आहे हेही जाणल्या जात नाही। मग कसं आम्ही समजावं?
की हे जलाच्या ठिकाणी आणि वायूच्या ठिकाणी प्रतीत होणारा गंध कस्तुरी कुसुमादिक पृथ्वीचा आहे, आम्ही कसा निश्चय करावा? आम्हाला तर वाटतं तो जलाचा आणि वायूचाच गंध आहे, पृथ्वीचा नाही. म्हणून जलवायूच्या ठिकाणी लक्षणाची अतिव्याप्ती होईलच, पृथ्वीच्या लक्षणाची अतिव्याप्ती जलवायूच्या ठिकाणी होईलच, असं बोलत आहे पूर्व पक्षी. तो आज प्रत्यक्ष होना चाहिए और सो प्रत्यक्ष होता नहीं. या ते सो गंध ता जलवायू काही है, म्हणून तो गंध जलवायूचाच मानला पाहिजे. ही झाली शंका. उत्तर समाधान. ती जल विषय ता कस्तुरी कुसुमादिक पृथ्वी के अत्यंत सूक्ष्म अंश मिले होवे आहे. अहो म्हणे जलामध्ये त्या कस्तुरीचे किंवा फुलाचे, फुलरूप पृथ्वीचे अत्यंत सूक्ष्म कण त्या जलामध्ये मिसळलेले आहे आणि म्हणून त्यांचं त्वाच प्रत्यक्ष किंवा चाक्षुष प्रत्यक्ष होत नाही. अत्यंत सूक्ष्म अंश मिले होवे आहे. या कारण ते लोगों को तीन गंध वाले सूक्ष्म अंशों का, गंध गुणांनी युक्त सूक्ष्म जे पृथ्वीचे अंश आहे की जे जलात मिळालेले आहे त्याचं प्रत्यक्ष होत नाही सूक्ष्म असल्यामुळे. सूक्ष्म अंशों का चाक्षुष प्रत्यक्ष वा त्वाच प्रत्यक्ष होता नहीं. इस प्रकार सो वायु भी दूर देश विषय स्थित कस्तुरी कुसुमादिक पृथ्वी के सूक्ष्म अंशों को उठाई ले आवे आहे. त्याचप्रमाणे वायू सुद्धा काय करतो, वायूचं बरोबर, वायूबरोबर कस्तुरी किंवा फुलांचा संबंध आहे पण दूरच्या वायूबरोबर आहे. तो वायू काय करतो, तिथून त्या कस्तुरी किंवा फुलाचे सूक्ष्म कण उडवतो आणि आपल्या घ्राणेंद्रियापर्यंत घेऊन येतो. ते कण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्या कणाचा आपल्याला त्वाच प्रत्यक्ष किंवा चाक्षुष प्रत्यक्ष होत नाही, पण तो गुण आहे मात्र पृथ्वीचाच आहे, वायूचा नाही. उत्तर देत आहे सिद्धांती. दूर देश विषय, दूर देशामध्ये स्थित कस्तूरी कुसुमादिक पृथ्वी के सूक्ष्म अंशों को उठाई ले आवे हैं. ते पृथ्वी के अंश अत्यंत सूक्ष्म है. याते लोगों को तीनों का चाक्षुष प्रत्यक्ष वा त्वाच प्रत्यक्ष होता नाही. मग ते अत्यंत सूक्ष्म कण असल्यामुळे त्यांचं चाक्षुष प्रत्यक्ष किंवा त्वाच प्रत्यक्ष लोकांना होत नाही. केवल घ्राण इंद्रिय करिके तीनों के गंध का ही प्रत्यक्ष होवे. केवल घ्राण इंद्रियाच्या द्वारेच त्यांच्या गंधाचं प्रत्यक्ष होतं. ठीक आहे. पुन्हा यावर आता शंका करतो पूर्व पक्ष. शंका, जो कदाचित म्हणजे जर कदाचित कस्तूरी कुसुमादिक पृथ्वी के सूक्ष्म अंशों को सो वायु उठाई ले आवता होवे तो अनेक सूक्ष्म अंशों के निकसने करके तीन पुष्पों विषय तो अनेक छिद्र होने चाहिए और तीन कस्तूरी आदि को विषय न्यूनता होनी चाहिए. सो होता नहीं. या तेता वायु विषय ही सो गंध अंगीकार कराया चाहिए. बघा पूर्व पक्षी शंका करतो. तो म्हणतो जो कदाचित म्हणजे जर कदाचित कस्तुरी किंवा कुसुम म्हणजे फुलांच्या ठिकाणी फुलरूप पृथ्वीच्या ठिकाणी असणारे जे सूक्ष्म अंश आहे त्या सूक्ष्म अंशाला जर वायू उडवून आपल्या घ्राणेंद्रियापर्यंत आणत असेल तर त्या फुलांच्या ठिकाणी छिद्र 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 व्हायला पाहिजे. कस्तुरी कमी व्हायला पाहिजे. तिचे हळूहळू कण उडून जायला लागले तर ती समाप्त व्हायला पाहिजे. तसं तर होत नाही. याचा अर्थ वायू त्या फुलाच्या कणांना किंवा कस्तुरीच्या सूक्ष्म कणांना उडवून आणतो हे म्हणणं बरोबर नाही. मग जर फुलाच्या किंवा कस्तुरीच्या कणांना जर तो वायू आणत नसेल आणि वायूमध्ये जर गंधाची प्रतीती येत असेल तर याचा अर्थ तो वायूचाच गंध मानला पाहिजे अशी शंका करत आहे पूर्व पक्षी. याते ता वायुविषयी ही सो गंध अंगीकार कराया चाहिए. ही झाली शंका. उत्तर समाधान. तीन कस्तूरी कुसुमादिक विषयों के भोक्ता जे जीव आहे, कस्तुरीचा उपभोग घेणारा जो जीव, फुलांचा उपभोग घेणारा जो भोक्तारूप जीव, भोक्ता जे जीव आहे, तीन जीवों के अदृष्ट विशेष के वशते, त्या जीवांचं भोक्त्या जीवांचं जे अदृष्ट आहे त्या अदृष्टाच्या सामर्थ्याने बळाने काय होतं, त्या कस्तुरी आणि फुलांच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा नवीन नवीन सूक्ष्मकण उत्पन्न होतात. वायू ओढून येतो पुन्हा तिथं उत्पन्न होतात. म्हणून फुलांच्या ठिकाणी छिद्र दिसत नाही आणि कस्तुरी ही कमी होताना दिसत नाही. तीन जीवों के अदृष्ट विशेष के वश ते
तीन कस्तूरी कुसुमादि को विषय अन्य अन्य अंशों की उत्पत्ति होती जावे है। अर्थात जितने सूक्ष्म अंशों को उसो वायू उठाई ले जावे, जेवढ्या सूक्ष्म अंशांना तो वायू उडवून येतो तेवढे अंश पुन्हा त्या ठिकाणी उत्पन्न होतात। उठाई ले जावे है तितने ही सूक्ष्म अंशों की तीन भोक्ता जीवों के अदृष्ट के वस्ते भोक्त्या जीवाच्या अदृष्टाच्या सामर्थ्याने पुन्हा उत्पत्ती होवे। या ते तीन कुसुमो विषय त्या फुलांच्या ठिकाणी तो सच्छिद्रता होवे नाही, छिद्र छिद्र छिद्रपणा दिसून येत नाही। तथा तीन कस्तुरी आदि को विषय न्यूनता होवे नाही, त्याचप्रमाणे कस्तुरी इत्यादिकाच्या ठिकाणी न्यूनता सुद्धा होत नाही। म्हणून उत्तर दिला आता एकंदरीत ते जे सूक्ष्म कण आहे ते फुलाचे किंवा कस्तुरीचेच आहे, वायूचे नाही। अर्थात वायूच्या ठिकाणी गंध नाही ही गोष्ट सिद्ध झाली। पुन्हा यावर शंका करतो पूर्व पक्षी। शंका, जो कदाचित म्हणजे जर कदाचित भोक्ता जीवों के अदृष्ट विशेषते पुन्हा दुसरे अंशों की उत्पत्ति होती होवे, त्या फुलाच्या ठिकाणी कस्तुरीच्या ठिकाणी त्या अदृष्टाच्या सामर्थ्याने दुसऱ्या अंशाची उत्पत्ति होते असं जर मानलं तर अडचण येते। काय, तो कर्पूर विषय भी न्यूनता नहीं होनी चाहिए, और ता कर्पूर विषय न्यूनता तो प्रत्यक्ष देखने विषय आवे आहे। कर्पूर म्हणजे कापूर, दूर असा कापूर ठेवला आहे तर त्या कापुराचे सुद्धा सूक्ष्म कण वायू उडून नेतो, आणि मग जर भोक्त्याच्या अदृष्टाने पुन्हा पुन्हा कण उत्पन्न होतात तर त्या कापुराच्या ठिकाणी सुद्धा नवीन नवीन कणाची सूक्ष्म कणाची उत्पत्ती व्हायला पाहिजे, ती तर होताना दिसत नाही। याचा अर्थ काय की भोक्त्याच्या अदृष्टाने ते उत्पन्न होतात सूक्ष्म कण, हे म्हणणं बरोबर नाही। याचा अर्थ वायू कुसुम आणि कस्तुरीच्या कणांना आणतच नाही, पण सुगंध जर वायूच्या ठिकाणी प्रतीत येतो आहे तर तो वायूचाच गंध मानला पाहिजे असा शंका करणाऱ्याचा अभिप्राय। पुन्हा पहा, जो कदाचित भोक्ता जीव के अदृष्ट विशेषते पुन्हा दूसरे अंशों की उत्पत्ति होवे तो कर्पूर विषय भी न्यूनता नहीं होनी चाहिए, अर्थात कर्पूर विषय न्यूनता तो प्रत्यक्ष देखने विषय आवे। थोड्या वेळाने काही दिवसात एक दोन दिवसात हळूहळू हळूहळू तो सारा कापूर उडून जातो। उत्तर समाधान, जैसे तीन कस्तूरी कुसुमादि को विषय भोक्ता जीवों के अदृष्ट विशेष विद्यमान आहे, कस्तुरी आणि कुसुमाच्या बाबतीत भोक्त्या जीवाचा अदृष्ट विद्यमान असल्यामुळे तिथं तर नवीन नवीन सूक्ष्मकण उत्पन्न होतात, तैसे तीन कर्पूरादि को विषय भोक्ता जीवों के ते अदृष्ट विशेष आहे नाही। पण कापराच्या बाबतीत मात्र भोक्त्या जीवाचा अदृष्टच नाही आहे, म्हणून कापराच्या ठिकाणी नवीन नवीन सूक्ष्मकण उत्पन्न होत नाही, अदृष्ट विशेष आहे नाही। याते तीन कर्पूरादि को विषय कापूर इत्यादिकाच्या ठिकाणी अन्य अंशों की उत्पत्ति होती नहीं, दुसऱ्या अंशाची उत्पत्ति होत नाही, किंतु क्षण क्षण विषय न्यूनता ही होती जावे आहे। क्षणाक्षणाने त्या कापराची न्यूनताच होऊन जाते, कमी होऊन जातो। इस रीति से सो पृथ्वी का गंध ही ता जल वायू विषय प्रतीत होवे है। इस रीति से अशा रीतीने त्या पृथ्वीचाच गंध त्या जल वायूच्या ठिकाणी प्रतीत होतो, हे सिद्ध झालं। इस रीति से सो पृथ्वी का गंध ही ता जल वायू विषय प्रतीत होवे है। स्वभावते ता जल वायू विषय सो गंध गुण नहीं है, स्वभावता त्या जल वायूच्या ठिकाणी तो गंध गुण नाही। याते म्हणून ता गंधवत्वरूप पृथ्वी के लक्षण की ता जल वायू विषय अतिव्याप्ती होवे नाही, म्हणून गंधवत्व हे जे पृथ्वीचं लक्षण आहे त्या पृथ्वीच्या लक्षणाची जल आणि वायूच्या ठिकाणी अतिव्याप्ती होत नाही, हे सिद्ध करून दाखवलं। मग म्हणे जाऊ द्या, अतिव्याप्तीचं निवारण तुम्ही केलं, पण पाषाण हिरे माणिक मोती यांच्या ठिकाणी तर लक्षणाची अव्याप्ती होते, याचं काय, तर त्याचंही उत्तर देतात आता। पाषाणाधिक विषय गंधवत्व, आता पाषाणाधिकाच्या ठिकाणी सुद्धा गंध गुण आहे, ही गोष्ट युक्तीने सिद्ध करतात। अब पाषाण मणि मुक्ता, मुक्ता म्हणजे मोती, मुक्ता हीरकाधिक हिरे वगैरे पृथ्वी विषय ता गंधवत्वरूप लक्षण की अव्याप्ती को निवृत्त करे है। तिथं जी पूर्व पक्षाने अव्याप्ती दाखवली होती त्या अव्याप्तीचं निवारण करतात। तहा जो वादी, वाद करणारा, शंका करणारा तीन पाषाणादि को विषय
त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी ता गंधवत्वरूप पृथ्वी की लक्षण की गंधवत्वरूप पृथ्वीच्या लक्षणाची अव्याप्ति को कथन करे, अव्याप्ति सांगतो, कथन करे है. तावादी से यह पूछा चाहिए, त्या वाद्याला शंका करणाऱ्याला असं विचारलं पाहिजे काय. तीन पाषाणादि को विषय पृथ्वी पणे को न अंगीकार करके तीन पाषाणादि को विषय ता लक्षण की अव्याप्ति कहता है, अथवा तीन पाषाणादि को विषय पृथ्वीपणे को अंगीकार करके ता लक्षण की ता अव्याप्ति कहता है. दोन विकल्प विचारतायत सिद्धांती शंका करणाऱ्याला. काय बरं तर म्हणा पहा, तीन पाषाणादि को विषय त्या पाषाणादिकाच्या ठिकाणी पृथ्वीपणास अंगीकार करून स्वीकार करून तो अव्याप्ति दाखवतो. पहिला विकल्प. पाषाणादि को विषय पृथ्वीपणे को न अंगीकार करके, अच्छा पाषाणादिकाच्या ठिकाणी पृथ्वीपणाचा अंगीकार न करता, त्याला पृथ्वी न मानता, पाषाणादिकाला पृथ्वी न मानता तीन पाषाणादि को विषय त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी त्या लक्षणाची अव्याप्ती आहे असं तू म्हणतो का. हा पहिला विकल्प. अथवा तीन पाषाणादि को विषय त्या पाषाण इत्यादिकाच्या ठिकाणी पार्थिवपणे को अंगीकार करके पृथ्वीपणा आहे पाषाणादिकाच्या ठिकाणी असा स्वीकार करून ता लक्षण की ता अव्याप्ती कहत आहे, त्या लक्षणाची त्या ठिकाणी अव्याप्ती आहे असं म्हणतो. नेमकं काय मानायचं सांग. ता जो वादी प्रथम पक्ष अंगीकार करे सो संभवता नाही. पहिला विकल्प जर तो अंगीकार करील काय की पाषाणादिकाच्या ठिकाणी पृथ्वीपणाचा स्वीकार न करताच आम्ही अव्याप्ती दाखवत आहे असं जर म्हणेल तर ते त्याला म्हणता येणार नाही. कारण काय. ता जो वादी प्रथम पक्ष अंगीकार करे सो संभवता नाही. काय ते पाषाणादिक जबी पृथ्वीरूप ही नाही भये, कारण तुम्ही त्याला पृथ्वीच मानायला तयार नाही आहे तर तिथं लक्षण जात नाही. म्हणून मग काय झालं तरी आहे की नाही. अव्याप्ती केव्हा येते. लक्षाच्या एक भागावर लक्षण जात नसेल तर अव्याप्ती. तुम्ही पाषाणादिकाला जर पृथ्वी मानतच नसाल आणि जर तिथं लक्षण जात नाही तर काय आपत्ती आहे. पृथ्वी मानून लक्षण न जाणं तर अव्याप्ती होईल ना. ते पाषाणादिक जबी पृथ्वीरूप ही नाही आहे भये तभी तीन पाषाणादि को विषय त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी ता गंधर्वत्व रूप पृथ्वी के लक्षण की अव्याप्ती कहणी अत्यंत असंगत आहे. त्या पृथ्वीच्या लक्षणाची पाषाणादिकाच्या ठिकाणी अव्याप्ती म्हणणं अत्यंत असंगत आहे. काय ते. जो लक्षण अपने लक्ष्य के एक देश विषय रही के एक देश विषय नहीं रही है सो लक्षण ही अव्याप्ति दोष वाला होवे आहे. कारण लक्षण अव्याप्ति दोष केव्हा येतो. लक्षण हे लक्षाच्या एक देशावर राहत असून एक देशावर राहत नसेल तरच त्या लक्षणामध्ये अव्याप्ति दोष आहे असं म्हटलं जातं. जो लक्षण अपने लक्ष्य के एक देश विषय रही के एक देश विषय नहीं रहे हैं सो लक्षण ही अव्याप्ति दोष वाला होवे. जैसे उदाहरण कपिलत्व रूप गौ का लक्षण. गायीचं लक्षण केलं कपिलत्वम गोहो लक्षणम. कपिलत्व म्हणजे काळी जी आहे ती गाय. आता हे लक्षण काळ्या गायीवर जातं पांढऱ्या गायीवर जात नाही म्हणजे अव्याप्ती येते. कपिलत्व रूप गौ का लक्षण किसी एक गौ विषय रहे ही रहे हैं, सर्व गौ विषय रहता नहीं या ते सो कपिलत्व लक्षण अव्याप्ति दोष वाला कहा जावे है. तैसे यह गंधवत्व रूप पृथ्वी का लक्षण पृथ्वीपणे ते रहित पाषाणादिक, कारण पाषाणादिकाला तुम्ही पृथ्वी मानतच नाहीये तर पृथ्वीपणे ते रहित पृथ्वीपणाने रहित पाषाणादिक अलक्ष वस्तू विषय न वर्तने करके, अलक्ष असणारे जे पाषाणादिक त्यांच्या ठिकाणी जर ते लक्षण राहत नसेल तर न वर्तने करके अव्याप्ति दोष वाला होवे नाही. अव्याप्ति दोषाने युक्त त्या लक्षणाला म्हणता येत नाही, होवे नाही. जो कदाचित अलक्ष विषय न वर्तने करके भी लक्षण अव्याप्ति दोष वाला होता होवे तो जो कदाचित म्हणजे जर कदाचित अलक्ष विषय अलक्षाच्या ठिकाणी लक्षण जात नाही म्हणून अव्याप्ती असं जर तुम्ही म्हणत असाल तर जगातलं कोणतंच लक्षण खरं लक्षण होऊ शकत नाही. सारेच लक्षण अव्याप्ती दोषावाले होतील कारण अलक्षाच्या ठिकाणी कोणतंच लक्षण जात नसतं. जो कदाचित अलक्ष विषय न वर्तने करके भी लक्षण अव्याप्ति दोष वाला होता होवे तो सर्व सतलक्षण म्हणजे दोष रहित निर्दुष्ट लक्षण जे मानल्या गेले आहे ते सारेच्या सारे लक्षण मग अव्याप्ति दोष वाले होतील.
सर्व सतलक्षणता अव्याप्त दोष वाले ही होवेंगे, जिस कारण ते कोई सतलक्षण अलक्ष्य विषय रहता नाही. कारण कोणतंच सतलक्षण म्हणजे वास्तविक जे लक्षण आहे, निर्दुष्ट जे लक्षण आहे, कोणतंच लक्षण अलक्ष्याच्या ठिकाणी जात नसतं. आणि जर अलक्ष्याच्या ठिकाणी न जाणंच अव्याप्त दोष असेल तर सारेच जगातली लक्षणं अव्याप्त दोषांनी युक्त होतील. सतलक्षण अलक्ष्य विषय रहता नहीं. और जो वादी द्वितीय पक्ष अंगीकार करे, दुसरा पक्ष काय की पाषाणादिकांना आम्ही पृथ्वी मानतो म्हणून लक्षण जायला पाहिजे, पण लक्षण जात नाही, याचा अर्थ अव्याप्ती उरायली असं जर म्हणेल तर काय मग पहा. और जो वादी द्वितीय पक्ष अंगीकार करे सो भी संभवता नहीं. काहे ते 3 पाषाणादिको विषय, पाषाणादिकांच्या ठिकाणी पृथ्वीपणे के अंगीकार किए हुए, पाषाणादिकाला पृथ्वी जर मानलं तर अंगीकार किए हुए ता पृथ्वीत्व रूप हेतु करिके 3 पाषाणादिको विषय ता गंध गुण की भी अवश्य अनुमिती होगी. जर पाषाणादिकांना तुम्ही पृथ्वी मानत असाल आणि पृथ्वी मानत आहात आणि तिथं लक्षण जात नाही म्हणून अव्याप्ती असं म्हणत असाल तर फार सोपं होईल. आपल्याला पाषाणादिकांच्या ठिकाणी अनुमान प्रमाणाने पृथ्वीत्व जातीची अनुमान प्रमाणाने गंधगुण सिद्ध करता येईल. पाषाणादिकांच्या ठिकाणी हेतू बनेल पृथ्वीत्व, कारण पृथ्वी आहे ते पाषाणादिक हे तुम्ही स्वीकार करत आहात. मग त्या पृथ्वीत्वाला हेतू करून त्या पृथ्वीत्व हेतूच्या द्वारे पाषाणादिकाच्या ठिकाणी गंधगुणाची सिद्धी होऊन जाईल. बघा काय ते 3 पाषाणादिको विषय पृथ्वीपणे के अंगीकार किए हुए, पृथ्वीपणा जर तुम्ही मानला तर पृथ्वीत्व रूप हेतू करके पृथ्वीत्व रूप हेतूच्या द्वारे 3 पाषाणादिको विषय, पाषाणादिकांच्या ठिकाणी ता गंधगुण की भी अवश्य अनुमिती होवेगी. म्हणजे मग अनुमानाचा आकार सांगा. ता अनुमान का यह आकार है. पाषाणादय गंधवंत पृथ्वीत्वात् प्रसिद्ध पृथ्वीवत, हे अनुमान. पक्ष आहे पाषाणादय. साध्य गंधवंत अर्थात गंध साध्य झाला, पृथ्वीत्व हेतू आणि प्रसिद्ध पृथ्वी दृष्टांत. तर बघा, तर यत्र यत्र पृथ्वीत्वम तत्र तत्र गंधवत्वम हा नियम आहे. आणि जर पाषाणादिक पृथ्वी आहे असं तू स्वीकार करत असेल तर जरूर त्याच्या ठिकाणी गंध असलाच पाहिजे. भले तो प्रगट नसेल, उद्भूत नसेल, अनुद्भूत गंध तिथं मानावाच लागेल. आणि अनुद्भूत का होईना जर गंध पाषाणादिकाच्या ठिकाणी अंगीकार केला तर गंधवती पृथ्वी या लक्षणात आता अव्याप्ती दोष येत नाही. अर्थ यह पाषाण मणिमुक्ता हिरकाधिक गंध गुण वाले है, का बरं पृथ्वीत्व धर्म वाले होने ते हेतु. आता व्याप्ती जो जो द्रव्य पृथ्वीत्व धर्म वाला होवे है सो द्रव्य गंध गुण वाला ही होवे है. जैसे उदाहरण प्रसिद्ध कस्तुरी कुसुमादिक द्रव्य पृथ्वीत्व धर्म वाले होणे ते, फूल कस्तुरी यांच्या ठिकाणी पृथ्वीत्व धर्म आहे आणि ते गंधगुण वाले पण आहे. धर्म वाले होणे ते ता गंधगुण वाले भी है. तैसे ते पाषाणादिक भी ता पृथ्वीत्व धर्म वाले होणे ते पृथ्वीत्व धर्म वाले असल्यामुळे ता गंध गुण वाले अवश्य होवेंगे. तर गंध गुण वाले अवश्य ते पाषाणादिक असलेच पाहिजे. इस प्रकार के अनुमान प्रमाण करके 3 पाषाणादिको विषय ता गंध गुण की सिद्धी होई सके. अशा रीतीने अनुमान प्रमाणाच्या द्वारे त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी गंध गुणाची सिद्धी होते. म्हणून आता व्याप्ती येत नाही. आता यावर पुन्हा शंका करतो आहे पूर्व पक्षी. शंका जो कदाचित म्हणजे जर कदाचित 3 पाषाणादिको विषय गंध होवे, म्हणजे पाषाणादिक द्रव्याच्या ठिकाणी जर गंध आहे असं मानलं तर गंध होवे. तो जैसे कस्तूरी कुसुमादिकों का गंध सर्व लोगों को घ्राण इंद्रिय करके प्रतीत होवे है. कस्तुरी कुसुम इत्यादिकाच्या ठिकाणी असणारा गंध गुण सर्व लोकांना घ्राण इंद्रियाच्या द्वारे प्रतीतीला येतो. तैसे त्याप्रमाणे ती पाषाणादिकों का गंध भी, पाषाणादिकाच्या ठिकाणी असणारा गंध गुण सुद्धा गंध भी लोगों को घ्राण इंद्रिय करके प्रतीत होना चाहिए. साऱ्या लोकांना घ्राण इंद्रियाच्या द्वारे प्रतीतीला यायला पाहिजे. और प्रतीत होता नहीं. या ते 3 पाषाणादिको विषय सो गंधगुण है नाही. म्हणून त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी तो गंधगुण
आहे असं म्हणता येत नाही. असता तर प्रतीतीला आला असता असं म्हणत आहे पूर्व पक्षी, शंका करणारा. उत्तर समाधान. 3 पाषाणादिको विषय स्थित जो गंध है, त्या पाषाणादिकांच्या ठिकाणी विद्यमान जो गंध आहे, सो गंध कस्तुरी कुसुमादिको के गंध की न्याय उद्भूत नाही है. गंध नाही असं नाही, पाषाणादिका ठिकाणी सुद्धा गंध आहे, पण कस्तुरी कुसुमादिक गंधाच्या ठिकाणी जसा कस्तुरी कुसुम इत्यादिकाच्या ठिकाणी जसा गंध उद्भूत आहे तसा उद्भूत नाही आहे. किंतु सो गंध अनुद्भूत आहे. उद्भूत म्हणजे प्रत्यक्ष होण्याला योग्य, अनुद्भूत म्हणजे प्रत्यक्ष होण्याला योग्य नाही असा. सो गंध अनुद्भूत है और उद्भूत गंध का ही घ्राण इंद्रिय करके प्रत्यक्ष हो गए. अनुद्भूत गंध का घ्राण इंद्रिय करके प्रत्यक्ष होता नहीं. या ते 3 पाषाणादिकों के गंध का लोगों को घ्राण इंद्रिय करके प्रत्यक्ष होता नाही. म्हणून त्या पाषाणादिकाच्या ठिकाणी असणारा जो गंधगुण आहे त्याचं लोकांना घ्राण इंद्रियांच्या द्वारे प्रत्यक्ष होता नाही. किंतु पृथ्वीत्वरूप हेतू करके पृथ्वीत्वरूप हेतूच्या द्वारे ता गंध का अनुमिती ज्ञान ही होवे है. अनुमिती ज्ञान होऊ शकतं त्या गंधगुणाचं पृथ्वी पाषाण इत्यादिकांच्या ठिकाणी. ठीक आहे. आता यावर पुन्हा शंका करत आहे पूर्व पक्षी. शंका आणि नंतर पुन्हा त्या शंकेचं समाधान पण करायचं आहे, पण तो विचार आपण आता उद्या घेऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.